स्वराज्य ते महासत्ता व्यापारी धोरणाचा आरसा शिवजयंती विशेष समाज प्रबोधन. नमस्कार. रयतेच्या राजाला मानणाऱ्या सर्व शिवभक्तांना जय चौधरी क्रिएटर परिवारातर्फे तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा. आजचा दिवस केवळ उत्साह साजरा करण्याचा नाही तर शिवरायांच्या विचाराची मशाल आपल्या मेंदूत पेटवण्याचा आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या खिशातल्या पैशाशी आणि देशाच्या भवितव्याशी निगडीत आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य रक्षक व्यापारी धोरण आणि दुसरीकडे आधुनिक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेला व्यापारी करार. या कराराचा आपल्या तरुणांच्या रोजगारावर आणि स्थानिक व्यापारावर नेमका काय परिणाम होतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी मध्ये मांडलेली आर्थिक क्रांती आज कोठे आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र व्यापारात कसा वापरायचा हे सर्व आज आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत. हा माहितीपट शेवटपर्यंत पहा आणि आपल्या हक्कासाठी जागरूक होण्यासाठी जय चौधरी क्रिएटरला आता सबस्क्राईब करा. या भागामध्ये आपण एकूण 10 मुद्दे, तुलनात्मक 10 मुद्दे पाहणार आहोत. ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक वास्तव. 1. मिठाचा स्वाभिमान आणि रयतेचा फास. बघा त्याच्यामध्ये शिवकालीन धोरण कसं होतं. पोर्तुगीज लोक स्वस्त मीठ विकून कोकणाच्या आगरी कोळी बांधवांचा धंदा बुडवत होते. महाराजांनी आज्ञापत्रात स्पष्ट लिहिले की परकीय मिठावर इतकी जकात कर लावा की ते महाग होईल आणि आपल्या स्वराज्यातील मीठ स्वस्त वाटेल. त्यांनी परकीय मिठावर 100% पेक्षा जास्त कर लावून स्थानिक व्यापाराला सौजन्य दिले. या उलट आजच्या काळामध्ये आधुनिक वास्तव बघा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेला करार, ट्रम्प करार पहा. या उलट ट्रम्प यांच्या दबावाखाली भारताने अमेरिकन बदामावर आणि सफरचंदावर करात मोठी सवलत दिली आहे. दुसरीकडे अमेरिकेने भारतीय स्टीलवर 25% कर लादला आहे. परिणामी आपला माल अमेरिकेत महाग झाल्याने तेथील ग्राहक तो विकत घेत नाहीत. पण अमेरिकन माल भारतात स्वस्त विकला जात असल्याने आपल्या शेतकऱ्याचे कंबरड मोडले आहे. दुसरा मुद्दा पहा. स्थानिक कारागीर विरुद्ध बहुराष्ट्रीय कंपन्या. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन धोरण पहा. महाराजांनी स्वराज्यात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची निर्मिती स्थानिक कारागिराकडून करून घेतली. जरी एखादी वस्तू महाग असली तरी ती स्वराज्याची आहे म्हणून तिला प्राधान्य दिले. त्यांनी स्थानिक विक्रेत्यांना किंवा विकणाऱ्यांना आणि लोहारांना राजाश्रय देऊन स्वदेशीच पाया घातला किंवा स्वदेशीचाच पाया घातला आणि स्वदेशी वस्तूंना त्यांनी किंमत दिली. या उलट आधुनिक वास्तव बघा. ट्रम्प करारामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या करारामुळे अमेरिकन ई कॉमर्स कंपन्यांना भारतात कमी करात व्यापाराचा मुभा मिळाली आहे किंवा त्यांना व्यापार करण्यासाठी मुभा मिळाली आहे. यामुळे आपल्या गल्लीतील छोटे व्यापारी आणि स्थानिक उत्पादक स्पर्धेत टिकू शकत नाहीत. परकीय कंपन्यांकडे भांडवल जास्त असल्याने ते सुरुवातीला तोटा सोसून माल स्वस्त विकतात आणि नंतर स्थानिक बाजारपेठेत कब्जा करतात. तिसरा मुद्दा बघा. जकात धोरण, संरक्षण की लूट. शिवकालीन धोरण पहा. परकीय व्यापाऱ्यांनी स्वराज्यात येताना दिलेला कर हा स्वराज्याच्या संरक्षणासाठी वापरला जाईल. महाराजांनी कधीही
परकीयांना करात सूट दिली नाही किंवा देऊ केली नाही, आपल्या तिजोरीचे आणि लोकांचे नुकसान केले नाही. या उलट आधुनिक वास्तवामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेला भारताचा करार तो पहा. भारताने अमेरिकन हार्ले डेव्हिडसन सारख्या चैनीच्या वस्तूवरचा कर 50% कमी केला. पंतप्रधान मोदींना वाटते की यामुळे संबंध सुधारतील, पण प्रत्यक्षात अमेरिकेने भारतीय कापड उद्योगावर 18% ते 24% पर्यंत विविध छुपे कर ट्रेड ब्राउझर्स लादलेले आहेत. यामुळे भारताचा नफा कमी झाला असून व्यापारात तूट वाढली आहे किंवा व्यापारात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे भारतीय व्यापाऱ्यांना. चौथा मुद्दा काय आहे पहा. जमिनीचा अधिकार आणि वखारीचे राजकारण. शिवकालीन धोरण काय होतं? इंग्रजांना वखारीसाठी जागा देताना महाराजांनी अट घातली होती की जागा भाड्याने मिळेल, मालकी हक्क मिळणार नाही. त्यांनी परकीयांना जमिनीचे मालक होऊ दिले नाही. आधुनिक वास्तव काय आहे बघा. आधुनिक वास्तवामध्ये आधुनिक व्यापारी करारात अमेरिकन कंपन्यांना भारतात जमिनीची खरेदी करण्यासाठी आणि मोठे प्लॉट्स लावण्यासाठी विशेष सवलत दिली जात आहे. यामुळे जमिनीची किंमत वाढतीये, पण त्यातून मिळणारा नफा मात्र डॉलरच्या स्वरूपात अमेरिकेत जातोय. पाचवा मुद्दा बघा. शस्त्र आणि तंत्रज्ञान, परावलंबित्व किंवा स्वावलंबित्व. शिवकालीन धोरण काय होतं बघा. महाराजांनी सुरुवातीला इंग्रजांकडून तोफा घेतल्या, पण जेव्हा इंग्रजांनी खराब तोफा दिल्या तेव्हा महाराजांनी स्वतःचे तोफा ओतण्याचे कारखाने काढले. त्यांनी तंत्रज्ञानाची गुपित परक्यांना कधीच दिले नाही व स्वावलंबी बनून स्वतः कारखानेकडून स्वतःचा माल तयार केला. आधुनिक वास्तव काय आहे बघा. जो आपण आता अमेरिकेशी करार केलेला आहे त्याच्यामध्ये कसं भारताचं नुकसान होत आहे ते पहा. आज आपण अमेरिकेकडून अब्जावधी डॉलरची शस्त्रे विकत घेतोय. ट्रम्प यांच्या धोरणामुळे आपण तंत्रज्ञान मिळवण्याऐवजी केवळ ग्राहक बनून राहिलो आहोत. जर भविष्यात युद्ध झाले आणि अमेरिकेने सुट्टे भाग दिले नाहीत तर आपले संरक्षण धोक्यात येऊ शकते. मित्रांनो, खूप महत्वाचा हा मुद्दा आहे. सहावा मुद्दा बघा. चलनाचे सामर्थ्य. डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन. ऐतिहासिक संदर्भ. महाराजांनी स्वतःचे होण पाडले. होण म्हणजे स्वतःचे चलन निर्माण केले. त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज मध्ये सांगितले होते की चलनाची स्थिती व्यापारावर अवलंबून असते. आधुनिक वास्तव बघा. आपण अमेरिकेशी जो करार केलेला आहे याच्यामध्ये भारताचं कसं नुकसान होतंय. ट्रम्प यांनी भारताला चलन हाताळणीच्या यादीत टाकले होते. यामुळे रुपया कमकुवत होतो. जेव्हा रुपया कमकुवत होतो आणि आपण अमेरिकेकडून माल आयात करतो तेव्हा आपल्याला जास्त किंमत मोजावी लागते, ज्यामुळे देशात महागाई वाढते. हे खूप मोठं भारताचं नुकसान आहे. कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर भारत देश आहे. सातवा मुद्दा बघा. शेतकऱ्याची दुरावस्था. शिवकालीन धोरण काय होतं. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका ही महाराजांची आज्ञा होती. त्यांनी धान्याचे दर असे ठेवले की शेतकऱ्याला नफा मिळेल. आणि आधुनिक वास्तव बघा. आपण अमेरिकेशी करार केलाय त्याच्यामध्ये कसं भारताचं नुकसान झालंय. अमेरिकन कृषी कंपन्यांना भारतात व्यापाराची सूट दिल्याने तेथून येणारा प्रक्रिया केलेला माल स्वस्त आहे. भारतीय शेतकऱ्याला वीज खते महाग पडतात, त्यामुळे त्यांचा माल महाग होतो. कर मधील विषमतेमुळे आपला शेतकरी जागतिक बाजारपेठेत मागे पडत आहे. त्यांच्या मालाला कुठल्याही प्रकारचा आपल्या इथे कर नसल्यामुळे तो स्वस्त दरात विकला जातो आणि आपला महाग विकला जातो.
8वा मुद्दा बघा, बौद्धिक संपदा आणि औषध निर्मिती. शिवकालीन धोरण काय होतं बघा, स्वराज्यातील औषधी वनस्पती आणि वैद्यांच्या ज्ञानाला महाराजांनी जपले. आणि आधुनिक वास्तव काय आहे बघा, जो आपण अमेरिकेशी करार केलाय त्याच्यामध्ये भारताचं कसं नुकसान झालं ते बघा. अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे की भारतीय औषधी कंपन्यांची किंवा कंपन्यांनी अमेरिकन पॅटर्नचे पालन करावे. जर हे मान्य केले तर कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांची औषधे जी आज स्वस्त किंवा भारतात स्वस्त मिळतात ती 10 पटीने महाग होतील. हा करार सामान्य भारतीयांच्या जीवनावर उठणारा आहे. खूप घाणेरडा हा करार आहे मित्रांनो. बघा भारताचं कशा प्रकारे इथे नुकसान होतंय. 9वा मुद्दा बघा काय आहे, रोजगाराची संधी आणि मजुरी. शिवकालीन धोरण काय होतं, महाराजांच्या काळात प्रत्येक मावळा हा उद्योजक आणि स्वराज्याचा रक्षक होता. व्यापारातून संपत्ती स्वराज्यातच राहत असे. तर आधुनिक वास्तव काय बघा, आपण जो अमेरिकेशी करार केलाय तो कसा आहे बघा आणि कसं देशाचं नुकसान होतं तेही पहा. ट्रम्प यांनी H-1B व्हिसाचे नियम कडक केल्यामुळे भारतीय बुद्धिवंतांना अमेरिकेत काम करणे कठीण झाले आहे. आपण त्यांना आपली बाजारपेठ खुली करून दिली, पण त्यांनी आपल्या हुशार तरुणांसाठी त्यांचे दारे बंद केलेले आहेत. म्हणून या भारताचं किती मोठं नुकसान आहे बघा मित्रांनो या करारात. मुद्दा क्रमांक 10, स्वाभिमान विरुद्ध शरणागती. शिवकालीन धोरण काय होतं, इंग्रजांनी जेव्हा मिठावर अन्याय केला तेव्हा महाराजांनी त्यांना स्वराज्यातून हाकलून लावण्याची ताकीद दिली होती. व्यापार हा बराबरीच्या नात्यानेच झाला पाहिजे हा त्यांचा बाणा होता. तर आधुनिक वास्तव काय आहे मित्रांनो, जो आपण अमेरिकेशी करार केलाय ते कसा भारताच्या विरोधात आहे ते बघा. सध्याच्या करारात भारताने अनेक ठिकाणी तडजोड केली आहे. अमेरिकेचा फायदा 70% आणि भारताचा 30% अशा स्वरूपाचे ही चित्र दिसत आहे. 17 ते 18% कर आपल्या मालावर लावून त्यांनी आपली बाजारपेठ मारली आहे. हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे. आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ शौर्याचा नाही तर तो आर्थिक गणिताचाही आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे स्वतंत्र आहोत, पण आर्थिक गुलामगिरीपासून वाचायचे असेल तर आपल्याला व्यापाराचे हे राजकारण समजून घ्यावे लागेल. बाबासाहेबांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजचा संघर्ष हा तलवारीचा नसून तत्वज्ञानाचा आणि व्यापाराचा आहे. जोपर्यंत आपण स्वतःचे ब्रँड्स तयार करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या सरकारला विचारत नाही की अमेरिकेला सुटका आणि आपल्या मालावर कर का, तोपर्यंत प्रबुद्ध भारत महासत्ता बनणार नाही. आपल्या हक्कासाठी, आपल्या रोजगारासाठी आणि स्वराज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी जागृत व्हा. हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शिवजयंतीच्या या मुहूर्तावर आपण प्रतिज्ञा करूया की आपण केवळ ग्राहक नाही तर निर्माते बनू. विचारी रहा, सुरक्षित रहा. जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मित्रांनो, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं 16व्या शतकातील जे व्यापारी धोरण आणि त्यांचे विचार व ती दूरदृष्टी आजही कार्यरत आहे व कार्यगत आहे. त्यांच्या व्यापारी धोरणाचा अभ्यास आजही आजच्या राजकीय नेत्यांनी करावा व आपल्या भारताला महासत्ता बनवावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वबळावरती कसे 350 किल्ले मिळवले व आटकेपार स्वराज्याचे झेंडे लावले, त्याचंच उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून महाराजांची नीती अवलंबावी. धन्यवाद, 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 धन्यवाद.